2 माणसं जर आली तर बरं होईल लवकर पटकन 2 पोरं पाठव घे पोरं या रे पोरं या हे 2 पोरं या पटकून या या लवकर या चला लवकर या 2 पाठव कोणी बी ना लोक यांना पाठव घे कसे म्हटले सुकले यांना पाठवा या या 2 मिनिट या की काही नाही निसू मारायचं कोणी उठला का शांत बसा या अरे आम्ही पोरं तर कुठून आणो त्या आळके पैकी द्यायला माणूस आहे का ऐके माणूस आळके पैकी द्यायला एवढे का 2 पोरं इथले या लवकर चल या रे लवकर अरे अण्णा काय पोर येत उमडीमध्ये पोरं असं उग रेड लागती तेव्हा ती बारकले पोरं चला असले 1 मिनिट महिला करते भारुडे सोंगी भारुड आणूया गथुड 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 पंढरीला हरिपाठ तुम्ही धरा पंढरीची वाट माझ्या गथुड्यामध्ये ज्ञानेश्वरी तुम्ही करा हळदी पंढरीची वारी माझ्या गथुड्यामध्ये गाथा तुकोबाच्या चरणावर ठेवा माथा गथुड 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 अनेक वारे केल्या पण एक वारी राहिली कोणती त्याची सरली रझार आणि झाला सपन संसार संसारातून मुक्त होण्याकरता एक वारी नाथ बाबांनी काढली कोणची वारी सोमवागा प्रेमानगर वारी सावध होऊनी भजनी लागा देव कर कैवा आलंच नव्हतं अंगात येत नसतं आणा लागत असतं एक दिवशी माझ्या बायकोच्या अंगात आलं कामाचे दिवस आमच्याकडले कपाशी सरगरदार उपाशी कामाचा आला कटाळा स्वाड्या जिंज्या माझ्या बायकोनं जिंज्या स्वाड्या मग पटपटी बघितली आणि माझ्याकडे बघून मलाच म्हणायली अरे आगा बाबो मी म्हणलं येत देव तर आपल्या घरात घुसलाय बाबो हो माझ्याकडे बघायली मला म्हणाली अरे देवा पुढं सांगा अरे तुला म्हणले होते ना म्हणजे पुढं सांगा मला म्हणते कापूस याचा चल ना अगं बाबो मी म्हणत देवा आम्ही जर कापूस असला सप्ते कोणी करायची मै बायकोनी सप्त्याचं काही घेणं नाही ना तू पहिला पुढं होईना एकरी भाषात देवा तुमचं औषध आमच्यापाशी आहे ना मै बायकोनी काय सांग कुठे होता कोरडा चाबूक बैल आणायचा कुठे होता कोरडा एकच वाळडा मै बायको म्हणे अंगातलं गेलं ना मला मारू नको ना म्हटलं मी एकली जाते ना कसं गेलं अंगातलं कसं गेलं आलं नव्हतं माय आणलं होतं जास्त यांच्या अंगात येते महिलांच्या यांच्या स्वप्नात यायना काम करू मरायची भारी आली यांच्या अंगातलं जायना एका बाईच्या अंगात आलं कुठं एस टी मध्ये आलं कशामुळं तिकीट काढायमुळं कंडक्टर म्हणा तिकीट बाय म्हणजे तिकीट कंडक्टरने बेल दिली गाडी उभा केली
खाली उतर. ते म्हणे मा हे ते पेंडगाव आहे, पेंडगाव आहे, पेंडगाव आहे. कंडक्टर मला कुठं जायची ना मला गाव जायची म्हणे पुढं. कंडक्टर मला अंगात आलतं ना, गेलं म्हणजे गेलं गेलं गेलं. का म्हणून गेलं? आणलं होतं म्हणली, आणलं होतं. कशामुळं? तिकीट काढामुळं. वारे वा धंदे आवडच काम आहे. एका माणसं अंगात वारं आलं, दुसऱ्याने कावटाळलं. देवा काय चुकलो, देवा काय चुकलो. ज्याच्या अंगात आलं ते त्याच्या कानात म्हणतं बिड्या मोडते आणि सोड, बिड्या मोडते आणि सोड, बिड्या मोडते आणि सोड. ते मला खिशात बिड्यात काय? हा ते मला बिड्यात सोड म्हणला. काय अवघड काम आहे. अरे महाराज म्हणतायत योगियाच्या ध्यानी ध्याताना तुळसी तू आंबा फाशी मागे पुढे अनंत अवतार घेशी भक्ता करणे. पण देव मात्र एकच, एक धरला चित्ती आम्ही रखमाईचा पती, जो या देवाचाही देव बळया माझा पंढरीराव. सेंद्री हेंद्री दैवते कोणत्या पूजी भूते घेते, आपल्या पोटा शिरडते महागतेशी ते अवधार. देवाची भक्ती करा, परमेश्वर तुमचं कल्याण करी. टाइम कमी आपल्याकडे, चला एक भारूड भक्त येणार आहे, कार्यक्रम पूर्ण होणार आहे. आता कपाशी आपल्याकडे कमी आहे. वा वैभव पोकळे, वैभव पोकळे, वैभव पोकळे यांच्याकडून या कार्यक्रमाला 100 रुपये आले. धन्यवाद. परमेश्वर त्यांचं कल्याण करीन. कापसाची गडबड किती असते मावशी नाही का? सकाळी 6ला आवरतो, डोक्याला टोपलं, काकाला लेकरू, माग शेळी. मे मोरकानी म्हणते तुला, मोरकानी मे अगा मोरकानी म्हणते मे. शेळी भागवडती, काका लेकरू. मामी हो, मामी हो मला मिसळ पाव, मामी हो मला वडापाव. संघ एक कुत्र टंगड्यात घोटळतो. पुढून 2-4 कुत्री जे हरी या मोरी. या कुत्र्याने ती कुत्री पाहिले, इथून सुरुवात केली. कुत्रे 3 नमुन्याचे बरं का आपा. कुत्रे किती नमुन्याची? 3 नमुन्याची. हे कुत्र असं असतं, पुढून कुत्र दिसलं की भाग नेवले शाबास. पळून जात. झाला की एक नमुना ना, दुसरा एक नमुना असा, पुढून कुत्र आलं नाही पळणं झालं की जागा 2 नमुने. कपाळ महाराज. आता एक नमुना, गावात कुठं कुत्र इवळलं, सासू लागला ढोपर भिताडी गल आणि मुंडका रस्त्याकडे सुरू. गपय गपय. अरे काय खरंच कुत्र काय बाबा? अरे पाठी हाडे हाडे. अरे बांड कुत्र हे तरी मावशी काय दमान चलते का? येऊ ती काय धोरपती कापूची याचायला. संसाराचा धंदा जन्मावर गेला पण मुखी नाही आला. रामनाव करावी तातडी परमार्थाची. 1 मिनिट भजन महिलांचं. नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई. वा. नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई. सगळ्या म्हणा. नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई. टाळी काही वाजत नाही. परचे भरपूर म्हणले मागच्या आपण तूच म्हणली, ती म्हणली तूच म्हणली. सगळ्याच म्हणले कशा तू म्हणली, सगळ्याच म्हणल्या बरं का. धन्यवाद. आता फक्त एक भारूड या विनंती सर्वांना. मी आपल्या गावाला पहिल्यांदा आलोय. आपल्या गावचे कार्यकर्ते मंडळी, तरुण मंडळी वाघासारखी सिंहासारखी. छत्रपती शिवाजी महाराज दररोज लोक सांगतात, त्याच्यामुळे मी सांगणार जास्त. मला पुढं जायचंय. आणि इतक्या लांबून लोक येऊन कार्यक्रम ऐकत येतं. बीडहून लोक आलेत, ते बसलेत कार्यक्रमाला. बेलापूरहून लोक आलेत कार्यक्रम म्हटलेत. उमरीहून लोक आलेत, वाटसांगून लोक आलेत आपल्या कार्यक्रम म्हटले. तर आपल्या गावात कलाकार आणला ना त्याची कधी अवहेळना करायची नाही. नाही का. नामल गावचे आमचे दादा आहेत, माऊली दादा. त्यांनी मला 3 वेळेस फोन केला, महाराज कार्यक्रम टाळू नका बरं का. तुमचा फोन कार्यक्रम घेतल्यावर मला 3 फोन आले संभाजीनगरचे. शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम महाराज करा हरस्मित. पैसे किती पाहिजे बोला. नाही राव मला नेहमी जायचं आहे नामलगावला दर्शनाला. हे गाव मध्ये येत आहे म्हणलं.
गाडी आणून हानकीन म्हणलं घोसापुरीचे लोक म्हणते भांडे तारीख घेतून येत नाही वय तू ह्याकडे बघतो असं गोळ होईल म्हणून मी तिकडे कार्यक्रम टाळला. शिवजयंती आता उद्या शिवजयंती आणणार बरं का माझं गावला उद्या बी परवा बी 2, 3, 4 दिवस जसे कार्यक्रम भेटून तसे बीड जिल्ह्यामध्ये आम्ही 2 कलाकार आहेत भांडे महाराज आणि कुटे महाराज आम्ही दोघं फिरतो. सर्वसाधारण कपडे सगळे अगदी व्यवस्थित त्याचं कुठला सोंग साच्या कुठलं काही नाही जे आहे ते आपले व्यवस्थित पद्धतशीर आणि योगीराज बाबांचं फार मोठा आशीर्वाद पाठीमागे शिवाजी बाबाचा प्रेम मोठं शिवाजी बाबाचा आशीर्वाद पाठीमागे काहीच कमी नाही व्यवस्थित दोन्ही शेतकरी माणसं अंगठेबाजार माणसं पण महाराष्ट्र फिरतो कधी ऑफिस नाही हे तुमचा सगळ्याचा आशीर्वाद आहे. एकच विनंती करतो लास्ट आणि बेस्ट एक भारूड आणतो भारूड आहे अगदी एकदम पाया दुखतं नाही का दुखतं. आता आम्ही माणसं तरी कुठून आणा आम्हाला एक पोरगा द्या तुमच्यातलं ते मोगाचं पोर कुठे ते तर लय पण हे पोरगा वय ते आता मिशी दाढी एवढं पोरगा असं तुमच्याकडे याला पोरगा म्हणतात काय होय इतका मिशी दाढी अरे 2 लेकराचा बाप दिसतंय ते बाबा 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 तुमच्याकडे अवघड आहे बाबा. हा ते बाबा ते लय मोठं आहे ते काय येतोय गोऱ्या गोऱ्या मोकड्या पिकाला चाला काय समा लगेच भारूड येत आहे कोणी उठा का शांत लय भारी भारूड आहे ते मग इथं एक गवळण म्हणते गुरुजी एक गवळण म्हणा हे पोर कुठे ते इकडे चल बारके तरी चल इकडे चल अरे लेकर म्हणलं मागडलेले पळाय ना कोणी उठणार काय राजेंद्र माळी आमचे गुरुबंधू परमार्थ प्रेमी अगदी सुंदर त्यांचं अगदी जीवन चरित्र असं असणारे राजेंद्र माळी यांच्याकडून या कार्यक्रमाला 200 रुपये धन्यवाद परमेश्वर त्यांचं कल्याण करीन. तानाजी वैद्य साहेब यांच्याकडून या कार्यक्रमात 100 रुपये धन्यवाद परमेश्वर त्यांचं कल्याण करीन. एकच नंबर एक आपल्या समोर एक गवळण गातील आमचे पद्मोली महाराज एक गवळण ऐकूया आवाज कोणाचा बाबांचा सुंदर एक गवळण आहे एक भारूड आणि कार्यक्रम लास्ट आणि बेस्ट कार्यक्रम पूर्ण होईल कोणी उठ नका सर्व विनंती बारकाले पोरं पाठीमाग गेले त्यांनी पुढे येऊन बसा तुम्हाला कोणाला घेत नाही आता पुढे आपण गणपती केलं पोर कोणतं आहे गणपती केलं कुठे ते आता बक्षीस द्यायचं ना कुठे ते बक्षीस नका म्हणलं काय केलं बोलून सरकीत बसले काय सरकीत बसले काय पोर किती मोठे होते भुलविले भुलविले जय हो